ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट झाली। ही भेट कुठे झाली, त्यानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत जाणून घेऊया। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पालिका निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चर्चा। बैठकीला संजय राऊत, अनिल परब उपस्थित। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरे बंधूंमध्ये 2.5 तास बैठक। दसरा मेळाव्याच्या निमंत्रणासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेल्याची माहिती। दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर परवानगी। राज ठाकरे दसरा मेळाव्याला जाणार का, ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, याकडे लक्ष। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार। उद्धव ठाकरेंची शुक्रवारी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर जिल्हाप्रमुखांसोबत बैठक। राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर साधणार संवाद। तर मनसेची उद्या सकाळी 11 वाजता बैठक। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। उद्धव ठाकरेंसोबत मनसेबाबतची चर्चा। मात्र हायकमांड सोबतच्या चर्चेनंतरच पुढील निर्णय घेऊ, वडेट्टीवार यांची माहिती। सत्ताधाऱ्यांनी ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचा त्यांनी धसका घेतला। राजन विचारे यांची टीका। तर ठाकरे बंधू काहीतरी होणार असल्याच्या चर्चा पसरवतात, मात्र होत काहीच नाही। त्यांनी पालिका निवडणूक लढवावी, मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर। अधिकृतरित्या आमच्या बैठका सुरू। ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र आल्यावर काय घडू शकतं हे संपूर्ण राज्य पाहिल, मनसेचे अविनाश जाधव यांचं वक्तव्य। राजकीय दृष्ट्या ठाकरे बंधू किती पुढे जातात हे येणारा काळ ठरवेल, दोघांनाही आमच्या शुभेच्छा, केसरकर यांचं वक्तव्य। तर ठाकरे बंधूंमुळे महायुती सरकारला पालिका निवडणुकांची चिंता। राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटीवर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। समविचारी पक्षांसोबत जाण्याची आमची नेहमीच तयारी, प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करू, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया।